हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत राज्यातील 25 जागांवर चर्चा। बारामती आणि चंद्रपूरच्या जागेबाबतही बैठकीत चर्चा। भाजपच्या बैठकीत चंद्रपूर लोकसभेसाठी मंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या नावाची चर्चा, तर जालन्यात रावसाहेब दानवेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता। भाजपच्या बैठकीत बीड लोकसभेसाठी पंकजा मुंडेंच्या नावाची चर्चा, तर पुण्यातनं मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। कोल्हापूर लोकसभेसाठी भाजपकडून समरजित घाटगेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता। शिवसेनेनं जागा न सोडल्यास समरजित घाटगे शिवसेनेच्या धनुष्य बाणावर लढणार, सूत्रांची माहिती। काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक संपली। 7 राज्यांच्या उमेदवारांबाबत बैठकीत चर्चा। उद्या काँग्रेसच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता। सांगली लोकसभेसाठी भाजपकडून संजय काका पाटलांना उमेदवारीची शक्यता, तर उद्धव ठाकरेंकडून चंद्रहार पाटलांना सांगलीतनं उमेदवारी। कमी जागा मान्य नसल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीवारी गेले नाहीत, सूत्रांची माहिती। दिल्लीतील महायुतीची आजची बैठक रद्द, जागा वाटप लांबण्याची शक्यता। जागा वाटपावरून महायुतीत घमासान, भाजपनं आमचा अपमान केला तर ते सन्मानाला मुकतील, शिंदे गटाच्या भरत गोगावलेंचा भाजपला इशारा। उगाच कावकाव करून काही उपयोग नाही, विधानसभा निवडणुकीवेळी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, अजित पवार गटाच्या दत्तात्रय भरणे यांनी भाजपच्या हर्षवर्धन पाटलांना डिवचलं। मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत एसआयटीची स्थापना, मराठा आंदोलन हिंसक होतं का याचा एसआयटीकडून तपास होणार, नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक चौकशी करणार। बनावट आदेश काढून सरकारी वकील नेमल्याचं प्रकरण, तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचा जबाब नोंदवण्याचे आदेश, न्यायाधीश स्वप्नील तौशीकर यांचे कुलाबा पोलिसांना आदेश। राज्याच्या 4थ्या महिला धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाच्या पाट्या बदलल्या। धारावीतील अनौपचारिक सदनिकांचं सर्वेक्षण करण्यात येणार, धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत धारावीतील रहिवाशांकडून डेटा जमा करण्यात येणार। कमला रमण नगरपासून सर्वेक्षणाला सुरुवात। दोन्ही पवारांना बारामतीत पाडा, विजय शिवतारेंचं आवाहन, तर मुख्यमंत्री शिंदेंनी विजय शिवतारेंना आवरावं, अजित पवार गटाच्या मिटकरींचं ट्विट। पक्षप्रवेशाबाबत कोणताही निर्णय झालेला नाही, शरद पवारांसोबत जाण्याच्या बातमीमध्ये तथ्य नाही, कोल्हेंच्या भेटीनंतर आमदार निलेश लंकेंचं स्पष्टीकरण। पोस्टल रोडच्या कामात प्रचंड वसुली चालायची, कंत्राटदारांचे लोक येऊन वसुलीबाबत तक्रारी करायचे, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल। अमरावतीमधील पांढरी खानमपूर गावच्या प्रवेशद्वाराचा मुद्दा तापला, आंदोलकांचा विभागीय आयुक्त कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न, आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक। सीए अर्थात नागरिकत्व सुधारणा विधेयकाची अधिसूचना प्रसिद्ध, मोदी सरकारचा मोठा निर्णय, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या 3 देशातील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।